तुम्हाला म्हणलं होतं ना मोबाईल घ्यायचा नाही म्हणून. म्हणलं होतं ना त्याने मुलींना त्रास होतो, सांगितलं होतं ना तुम्हाला. मग का घेतला यो मोबाईल? दादा ते अजिबात बोलायचं नाही. एक शब्द काढायचं नाही तोंडातनं. आणि बोलायला काय ठेवलं आता तुम्ही? तुम्ही चुका करायच्या, तुम्ही ओरडायचं, तुम्ही माफी मागायची. आणि मला वाटणार परत तुम्ही माझं मन दुखवणार नाही, चुकीचं काहीच वागणार नाही. परत असं काहीतरी वागणार आणि परत मला वाईट वाटणार. वाटू दे, वाटू दे, किती बी मला वाईट वाटू द्या, पण तुम्ही सुधारू नका बरं का. द्या, तुम्हाला किती त्रास द्यायचा तेवढा द्या मला. अरे वाईट असं आहे ना मी, तुम्हाला तुमच्या मनासारखं वागू देत नाही ना, त्यासाठी तुम्ही मला त्रास दिलाच पाहिजे. हक्क आहे तुमचा. दादा काय दादा? हा, मागच्या वेळी मला पासून तुम्ही पिक्चरला गेला होता, आज काय मोबाईलचं कळतंय. आता उद्या अजून काहीतरी नवीन असं. एकदा मला सांगून तरी टाका तुम्ही काय काय लपवलंय माझ्यापासून, म्हणजे मी मनाची तयारी करून ठेवतो. मला तर आता असं वाटतंय माझ्या बहिणींना मी नीट ओळखतच नाही. मला सांभाळण्यात, वाढवण्यात मीच चुकतोय असंच वाटतंय मला. का केलं तुम्ही असं? का केलं तुम्ही? का विश्वासघात केला माझा? हा असा फोन फेकून देऊन काय होणार आहे सूर्य? तुला राग काढायचा आहे ना, मग ह्यांच्यावर पण काढ ना. मी काहीतरी आणून देऊ का तुला ह्यांना मारायला? तुझं तुला नाही माहिती मी काय केलं. मला चांगलंच माहिती. तुला कळू न देता यांनी फोन वापरला. तुझ्यापासून ही गोष्ट लपवली का? तर तू यांच्यावर बंधनं घातली होती. आतापर्यंत त्या आपल्या कित्येक इच्छा मारून जगत होत्या का? तर आपल्या भावाला वाईट वाटेल म्हणून. पण तू एका क्षणात त्यांना विश्वासघातकी म्हणालास. आणि अशा बहिणींना म्हणालात की ज्यांचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. वा सूर्या वा. मला वाटलं होतं की तू इतरांपेक्षा फार वेगळा असशील, पण तूही एक सामान्य विचारांचा माणूस निघालास. तुझं मी ह्यांच्याशी जे वागलो ते यांच्या भल्यासाठीच वागलो ना. तुला खरंच असं वाटतंय? हा सूर्या, रे बघ या चौकींकडे, किती हुशार आहेत या. अरे त्यांचीही काही स्वप्न आहेत. त्यांनाही वाटत असेल की सोशल मीडियावर येऊन बाकीच्या मुलींसारखं आपणही आपले फोटोज पोस्ट करावेत, आपल्या मैत्रिणीशी बोलावं. त्यांनाही कळलं असेल सोशल मीडियावर येऊन की या गावापलीकडेही एक सुंदर जग आहे, जिथे आपण आपले पंख पसरून उडू शकतो, एक स्वच्छंद आयुष्य जगू शकतो. पण तू यांच्या डोळ्यात कुठलीही उमेद निर्माण होण्याआधीच ही रोपटी खुडून टाकलीस.
मान्य करते की सोशल मीडियावर असे बरेच पुरुष आहेत जे बायकांना त्रास देतात. अरे पण टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की अशा माणसांना आपण दूरही ठेवू शकतो सूर्या. परिस्थितींशी लढायला शिकवलं हवं होतंस तू. लपायला का शिकवतोयस? सूर्या तू दरवेळी ह्यांच्यासोबत नसणार आहेस रे. सूर्या उद्या ह्यांची लग्न होतील. बाहेरच्या जगात असंख्य गोष्टींना यांना एकट्याने सामोरं जावं लागणार आहे. तेव्हा काय करतील या? कुठवर पुरणार आहेस तू यांना? हा सांग ना. यांची काळजी करत बसण्यापेक्षा त्या सक्षम होतील, स्वतः संकटांना कशा भिडतील यासाठी तू त्यांना तयार करायला पाहिजे होतस. थोडा विश्वास दाखवायला हवा होतास तू यांच्यावर. एक भाऊ म्हणून तू बहिणींसाठी काय काय करतोयस हे ऐकवताना एक गोष्ट तू विसरू नकोस सूर्या. तू आज जे काय सहजपणे मोबाईल फेकलायस ना, तोच मोबाईल तुझ्या बहिणींनी पै जमा करून विकत घेतला होता. त्यांच्या मेहनतीची, त्यांच्या पैशांची तुझ्या लेखी काहीच किंमत नाहीये का रे सूर्या? मला खरंच असं वाटत होतं की तू इतर माणसांसारखा अजिबात नाहीयेस. पण तू आज दाखवून दिलंस की तूही एक टिपिकल पॉझिटिव्ह वृत्तीचा पुरुषच आहेस. सूर्या तुझ्या अशा वागण्याने मला खूप हर्ट झालं. खूप हर्ट. तुझ्यामध्ये थोडा जरी चांगुलपणा असेल ना तर तू यांना मोबाईल वापरायला बंदी घालणार नाहीयेस. उलट तू त्यांना त्यांचा मोबाईल परत करशील. तुमच्या नातात मला बोलायचा काहीही अधिकार नाहीये, पण एक स्त्री म्हणून मला रावलं नाही केलं. थांब. खरंच चुकलं माझं. आजपर्यंत डोळ्याला झापड लावून एकच बाजू बघत आलो मी. दुसरी बाजू कधी बघितलीच नाही. पण आज कळतंय तुमच्या मनाचा विचार करायला पाहिजे होता. तुमच्यावर थोडा तरी विश्वास दाखवायला पाहिजे होता मी. आपण मी एक सांगतो पोरींनो, स्त्री म्हणून मी तुम्हाला कधीच कमी लेखलं नाही ग. मी जे काय वागलो ते तुमच्या काळजीपोटीच वागलो. तुळजा म्हणली तसं नाही मी. खरंच माझं चुकलं, मला माफ कर. दादा फक्त तुझ्या एकट्याचं नाही, आमचं पण चुकलं. दादा तू नको माफी मागू आमची. तुझं आमच्यावर किती प्रेम आहे हे माहिती आहे रे आम्हाला. आमच्यासाठी लाखात एक आहेस तू दादा. तुम्ही रडू नका बरं. रडला की मला पण रडायला येतं. मी तर माझी चूक सुधारणार आहे. तुम्हाला ना नवा कोरा मोबाईल आणून देतो मी. हा नाही नको आम्हाला, काय नको. आम्हाला फक्त तू पाहिजे. मी आहेच की माझ्या बरोबर मोबाईल फ्री.
तुझं माझ्यावर चिडणं रास्तच आहे. बहिणींची काळजी करण्याच्या नादात लयच वावत गेलो ग. माझ्या अति काळजीनं त्यांची घुसमट होतीये हे माझ्या कधी लक्षातच आलं नाही. आणि तूच सांग ना, कसं माझ्या लक्षात येईल? मी चुकीचा वागतोय हे सांगणार तुझ्यासारखं कोण नव्हतंच ना माझ्या आजूबाजूला. पोरींनी हे करू नये, पोरींनी ते करू नये, पोरींनी 7च्या आत घरात आलं पाहिजे, पोरीच्या जातीनं उमऱ्याच्या आतच राहिलं पाहिजे, हे सांगणारी माणसं होती माझ्या आजूबाजूला. त्यामुळं माझ्यावर पण तेच संस्कार झालं ग. हा, पण म्हणून मी कधी त्यांना कुठल्या गोष्टीसाठी जोर जबरदस्ती नाही केली. मी कायम त्यांचं मन जपलं. काही काही गोष्टीत कडक राहायला नको होतं मी, हे आत्ता कळतंय मला. तुळजा, तू म्हणलीस ते खरंय. बहिणींच्या मनात काय चाललंय हे मला कधीच नाही कळलं. पण मी एवढं सांगेन तुळजा, मी त्यांच्यावर बंधनं घातली ती त्यांनी पंख पसरून उडू नये म्हणून नाही घातली, तर त्यांनी त्यांचा आबाळ शोधताना कोणी त्यांना जाळ्यात टाकून अडकू नये म्हणून घातली होती. मी बहिणींच्या बाबतीत लय हळवाय ग तुळजा. माझी आई गेल्यावर बहिणींसाठी मला आई व्हावं लागलं. बाप बनून चुकीच्या वाटेवर जाऊ नका असं सांगावं लागलं. या घरचा करता पुरुष, करती बाई आणि माया लावणारा भाऊ, हे सगळं मला व्हावं लागलं. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या निभावताना ना कधी मी त्यांच्यावर बंधनं लादली कळलंच नाही ग मला. तुझं पटतंय मला तुळजा. ज्या ज्या घरात पोर येत ना त्या घरातल्या माणसांनी पोरीला घरात सुरक्षित ठेवण्यापेक्षा ना त्यांना बाहेरच्या जगाशी लढायसाठी तयार केलं पाहिजे. मग कुठल्याच पुरीच्या घरच्यांना तिची काळजी वाटणार नाही. आज तू माझं डोळं उघडलंस तुळजा. मी उद्याच्या उद्या ना तुला आणि पोरींना नवा मोबाईल आणणार. मला नकोय. अगं असं कसं नको? अगं फोन नाही तर तुझा वेळ कसा जाणार? मन खात बसण्यापेक्षा असू दे एक फोन तुझ्याकडे. तसंही मला फोनचं काही आकर्षण नाहीये रे, आणि मला त्याची गरजही नाही लागत. हा फक्त मला सिद्धार्थला फोन करण्यासाठी आणि त्याचा शोध घेण्यासाठीच फोन लागतो, आणि तोही फार कमी वेळासाठी. म्हणून तू एक फोन घेतला तरी चालेल. अगं पण तुझं एखादा फोन घेतला असता ना तुझ्यासाठी. नाही रे, नको सूर्या. मला माझ्यामुळे विनाकारण तुला खर्चात पाडायचं नाहीये. आमच्या 5 जणींमध्ये तू एक फोन घेत चालेल आम्हाला. बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं करू, नाहीतर तू परत मला ऐकवशील. बरं तू आराम कर, मी हाय बाहेर. सूर्या, मगाशी रागाच्या भरात खूप बोलून गेले ना रे तुला. सॉरी. पण सूर्या, तू सिद्ध केलंस. तू बाकीच्यांसारखा नाहीयेस. तू फार वेगळा आहेस. तू खूप चांगला आहेस रे.
बघू नका बघू नका. रोमॅन्टिक सीन चालू आहे. धनु रोमॅन्टिक असतं ते. हा तेच ते. पण तुळजाबाई एवढी कशी नाचते ग? म्हणजे लग्न आधी तर कसली बिंदास व्हिडिओ काढायची की दादाची. लग्न आधी आणि लग्नानंतर मध्ये फरक असतो राजू. तुला बरं माहिती धनु दीदी, अशी किती लग्न झाली ग तुझी? आता त्यासाठी लग्न करायची काय गरज असतं? माणूस जेव्हा प्रेमात असतो ना तेव्हा तो आपोआप लाजायला लागतो. आता तेव्हा जेव्हा वहिनीने त्याचा व्हिडिओ काढलेला ना तेव्हा तिचं इतकं प्रेम नसेल दादावर, पण आता लग्नानंतर त्यांचं प्रेम आणखी वाढलं असेल. हो ना भाग्या? मला नाही माहित. तुला नसणारच माहिती, तू त्याचा पण कच्चा लिंबू आहेस. पण दादानं तुळजाला नक्की कधी प्रपोज केला असेल आणि त्यांचं प्रेम कधी खुललं असेल? प्रेम बिम काय नाही खुललं. म्हणजे आता नाही खुललं, लहानपणापासूनच आहे. आली मोठी, हिला बरं माहित. जा जा अभ्यास कर, कच्चा लिंबू. बरं चला, बहिणीची साडी खराब झाली, जाऊन येऊ. हा हा. धनु जा आतनं माझी इस्त्री केलेली साडी घेऊन ये. आणते. हा चल. बघितलं दादा किती रमलं ते. जेव्हा सिद्धार्थ परत येईल ना तेव्हा यांचं किती अपेक्षा भंग होणार आहे हे कुठं माहिती आहे यांना. अक्का अगं धने ही साडी नाही, ही साडी जड आहे, वावरायला पण कठीण आहे. मी शाळेत नेसते ना त्यातली कॉटनची साडी आणायचीस ना. आता मला काय माहित तुला कुठली साडी पाहिजे होती. तूच जा आणि तूच चाल. अगं राहू दे, जी आणली ती नेसते मी. अगं पण अगं राहू दे, नेसते मी. ऑलरेडी तुमचे कपडे वापरते, त्यात पण हे नको ते नको असले नखरे कशाला ग? डोंट वरी.